नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकांची रंगत आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे। नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 6 हा नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग म्हणून ओळखला जातो। तब्बल 49,000 मतदार असलेल्या या मतदारसंघात डोर टू डोर फिरण्यावर आता उमेदवारांनी भर दिलेला आहे। माझ्या बाजूला दृश्यांमध्ये दिसणारे हे सगळे उमेदवार जे आहे ते आता डोर टू डोर प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चित्रा तांदळे नावाच्या या उमेदवार आहेत, त्याचबरोबर रोहिणी पिंगळे नावाच्या या उमेदवार आहे आणि त्यांच्यासोबत इतर 2 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहे। खरं तर ताई आपल्याला उमेदवारी पक्षाने दिलेली आहे, काय भूमिका घेऊन आपण लोकांपर्यंत जाताय, काय नेमकी आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो? नमस्कार, मी रोहिणी बापूशेठ पिंगळे, मी प्रभाग क्रमांक 6 मधनं उमेदवारी लढवत आहे। पहिले तर माझं महिलांवरती भर राहील की त्यांना ज्या महापालिकेने ज्या सुविधा दिल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, किंवा आपले बचत गट असतील, ज्या काही स्वयंरोजगार असतील ते मी पहिले त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। नंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर रस्त्यांची रस्ते, पाणी झालं किंवा लाईट झालं ह्याची व्यवस्था करू। आणि महिलांचं असं म्हणणं आहे की नगरसेवक एकदा निवडून आल्यानंतर परत येत नाही, तर त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा एखादा ॲप खोलू शकतो, त्या ॲपद्वारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्यांच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतील याचा प्रयत्न करू। हायटेक पद्धतीने आपण लोकांपर्यंत जाणार आहात। हो, ताई आपण देखील मतदारांपर्यंत जाता, काय मतदारांच्या भावना, काय त्यांची मागणी समोर येताना पाहायला मिळते? गेले 3 महिने मी जशी महानगरपालिकेची निवडणूक लागणार अशी कुणकुण लागली तेव्हापासून मी डोर टू डोर प्रचार केलेला आहे। मी स्वतः प्रत्येक महिलेला किंवा मतदारसंघात माझ्या प्रत्येक मतदाराला भेटलेले आहे आणि भेटत असताना बऱ्याच समस्या जाणवल्या। स्वतः जात असताना रस्त्याची दुरवस्था दिसली, त्याच्यानंतर मग तळागाळातल्या महिला, मी स्वतः सौ चित्रा जगन्नाथ तांदळे प्रभाग क्रमांक 6 म्हणजे आदिवासी महिला राखीव गटातून उमेदवारी करत आहे। जरी माझं शिक्षण झालं तरी पण माझ्या समाजाचं मी काहीतरी देणं लागते, या भावनेतून मी या क्षेत्रामध्ये आलेले आहे। आणि मी स्वतः 22 वर्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अधिकारी पदावर काम केलेलं आहे। बापू, खरं तर प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रयोग आपल्या माध्यमातून झाले। यामधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो प्रभाग आहे हा शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना टच आहे। तर शहरी आणि ग्रामीण असा जो मेळ घालण्याचं एक आव्हान आपल्या समोर असणार आहे, ते आपण कसं पेलणार आहात? सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो। येत्या निवडणुकीत त्यांनी कमळाला मत द्यावं, का द्यावं ते पण सांगतो। आपण जर विचार केला तर सर्वात मोठा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक 6 ओळखला जातो आणि याच्यामध्ये बघितलं तर ग्रामीण आणि शहरी या दोन्हीचा अटॅच म्हणून हा प्रभाग ओळखला जातो। सर्व सुविधा जर नागरिकांना द्यायच्या असेल तर नगरपालिकेकडनं जो निधी मिळतो त्याच्यामध्ये सर्व नागरिकांच्या सुविधा पूर्ण होऊ शकत नाही। मग त्याच्यासाठी केंद्राचा, राज्याचा, दोन्हीचा निधी आपल्याला ह्या नगरासाठी आणावे लागेल, त्याशिवाय रस्ते, पाणी सगळ्या समस्या नागरिकांच्या सुटणार नाही। म्हणून आपण BJPचं सरकार हे केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे आणि त्या सरकारामुळं आपल्या सर्व नागरिकांना आपण सुविधा पुरवण्याचं काम येत्या काळात आपण करूया। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंभमेळा आला आहे, ह्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने केंद्रातनं आपल्याला निधी दिला जाणार आहे आणि त्याचा आपल्याला पूर्ण ह्या प्रभागासाठी उपयोग कसा करून घेता येईल आपण मी पुरेपूर प्रयत्न करेल। आणि आमचे 4ही उमेदवार हे नवीन उमेदवार आहेत, होतकरू उमेदवार आहेत, म्हणून BJP पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं आहेत। काय आव्हान वाटतं? आव्हान आता इथे चाललेले सगळे प्रॉब्लेम्स आपण बघितलं की आपले 8 वर्षापासून प्रशासक बसल्यामुळे झालेली दुरावस्था रस्त्यांची, किंवा काही ठिकाणी रस्त्यांचा प्रॉब्लेम पण झाला, लाईटीचा इश्यू झाला आणि पाणी पुरवठा नीटपणे पार पाडला जात नाही। तर आता आमचे सगळे उमेदवार आहे या ठिकाणी, तर आम्ही पहिली तर कल सगळ्यांचा त्याच्यावरच भर राहील की ते सगळे नीटपणे पार पाडून ते सांगाल त्या कामांना आपण मार्ग देऊन। आपण बघतोय नाशिकमधल्या प्रभाग क्रमांक 6 मधील हे सगळे उमेदवार आहे, विशेषतः रोहिणी पिंगळे असतील, चित्रा तांदळे असतील आणि त्याचबरोबर या सगळ्या पॅनलचं नेतृत्व करणारे बापू पिंगळे असतील। हे खरं तर या सगळ्या प्रभागामध्ये लोकांपर्यंत आजवर पोहोचलेलं आहे। प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखलं जातं। मात्र आता मतदार त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून स्वीकारतील का हे बघणं महत्त्वाचं असेल। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।